आज सकाळी 9 वाजतापासून अमरावतीमधील रिंग रोड पूर्णपणे ठप्प झाला होता। याचं कारण होतं परिसरातील नागरिकांचं भजन आंदोलन। गजानन माऊली कॉलनी, महालक्ष्मी अपार्टमेंट, गोल्डन लिफ्ट मॅरेज हॉल आणि महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी अशा अनेक भागातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। अनेक दिवसांपासून रिंग रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घनकचरा साचलेला आहे। कंपोस्ट डेपो नसतानाही बेकायदेशीरपणे इथे कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता। याच त्रासाला कंटाळून नागरिकांनी आज अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। त्यांनी हातात टाळ टिपऱ्या घेऊन भजन म्हणत चक्काजाम केला। आंदोलन सुरू होताच माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते मिलिंद चिमुटे हेही घटनास्थळी पोहोचले। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पंधरे मॅडम यांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी व्हॅनही मागविली, पण पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी आपलं आंदोलन थांबविलं नाही। जोपर्यंत कचरा उचलला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। येथे रिंग रोडवर नागरिकांनी चक्का जाम केलेला आहे आणि आज सकाळीपासून अचानक कोणत्याही प्रकारची पोलिसांना सूचना न देता हा चक्का जाम झालेला आहे आणि महानगरपालिका अमरावती यांच्या विरोधात हा चक्का जाम आंदोलन इथे होत आहे। या ठिकाणी रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे आणि हा घनकचरा टाकल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दुर्गंधीचं वातावरण आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, जाणून घ्या त्यांच्या काय प्रतिक्रिया। तो कचऱ्याचा हे आहे ढिगार, काय समस्या आहे? हा इथे कचरा हा फक्त अमरावती मधलाच नाही आहे, तर आजूबाजूच्या खेड्यातला पण कचरा आहे आणि हा जो रिंग रोड आहे हा बाहेरच्या लोकांपेक्षा आम्ही जे या एरियामध्ये राहतो त्यांचा रोजचा जाण्या येण्याचा रस्ता आहे। या कचऱ्यामुळे आणि आता पावसाच्या वातावरणामुळे इथे गुराढोरांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। तर गेले 4 वर्ष आम्ही हा प्रयत्न करत आहे, पण आम्हाला कुठलंच यश मिळालेलं नाही आहे। तर फायनली आता आम्ही या स्टेजला आलेलो आहे। लोकप्रतिनिधी इथे आले कधी? हो, लोकप्रतिनिधी आले। आमच्याकडे लेखी त्यांचे हे आहे की इथे डम्पस्टर लावू, हे लावू, ते लावू। ते 2 दिवसासाठी होतं आणि नंतर ते जशाच तसं होतं। आणि आम्ही पण अमरावती महानगरपालिकेमध्ये राहतो, हा कुठलाही ग्रामीण एरिया नाही आहे। तर आम्हाला हे म्हणजे प्राऊडच आहे की अमरावतीला शुद्ध हवेचा अवॉर्ड वगैरे मिळाला, पण त्याच्या मागे ही जी दशा आहे ही पण लोकांना दिसल्या गेली पाहिजे। आणि हा फक्त आमचाच प्रॉब्लेम नाही आहे, हा ऑल ओव्हर नवीन येणाऱ्या लोकांसाठी पण आपण जेव्हा सांगतो की अमरावती नागपूर रिंग रोड, तेव्हा हे रिंग रोडचं हे असं दृश्य नसायला पाहिजे, कारण ओव्हरऑलच ही आपल्या शहराची ओळख आहे। तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा हे असंच कंटिन्यू राहील। बघावं इथली हवा कोणत्या पद्धतीची आहे आणि एवढा पुरस्कार घ्यायच्या पर्यंत आमच्या अमरावतीमध्ये सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती, हे पहा सुंदर आणि स्वच्छ अमरावती तुम्हाला हे पुरस्कार घ्यायच्या वेळेस वाटत नाही। आम्ही सर्वसामान्य करदाता, आम्ही महानगरपालिकेला कर देतो। सर्वसामान्य लोक आहेत त्या ठिकाणी, गोरगरीब लोक आहेत, ग्रामीण भागातले या ठिकाणी वस्ती आहेत, 2000 लोक या ठिकाणी राहतात। याला कोण देईल? आम्हाला न्याय पाहिजे। जर आम्हाला न्याय मिळाला तर यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी समावेश होणार नाही। आम्ही सक्षमपणे आमचा लढा कायम ठेवू। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी दिलेला हा न्याय संविधानिक लढा आहे। या लढ्यासाठी आम्ही हात जोडून विनंती करतो महानगरपालिकेच्या प्रशासनाला, इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी हा आमचा प्रश्न लवकरात लवकर सन्मानाने मार्गी लावा, एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो। आजपर्यंत 2 वर्ष झाले तागायत कंप्लेंट करू आम्ही थकलो आणि या कचऱ्यामुळे आजपर्यंत कमीत कमी 7 ते 8 जीव गेले हे महानगरपालिकेला सुद्धा माहीत आहे आणि सर्वसामान्य जनता ही त्रस्त आहे हे सुद्धा माहीत आहे। हे माहीत असूनही दुर्लक्षित करतात, कारण की इथं ढोरं राहते की माणसं राहते हे त्यांना कळत नाही। म्हणून आम्ही आज जर निर्णय आमच्या बाजूला लागला नाही तर असंच आंदोलन नेहमीसाठी चालू ठेवू। काय झालं ते? मी इथून 1.5 वर्ष अगोदर या जागी 4 घंटे ठिय्या आंदोलन केलं होतं। तेव्हा मला वैद्यकीय अधिकारी जे आहे अजय जाधव सरांनी मला लेखी निवेदन दिलेलं होतं। हे माझ्याकडे निवेदनची अजूनही कॉपी ठेवलेली आहे मी, पण तरी यावर काही अंमलबजावणी झालेली नाही। वारंवार 8 दिवस बंद ठेवतात, 4 दिवस बंद ठेवतात, परत जैसे ते त्यांची प्रतिक्रिया चालू होऊन जाते। सुधारायला मनपा प्रशासन तयार नाही आहे आणि त्यांना जर म्हटलं तर ते आपल्याला सांगतात की तुम्ही आम्हाला जागा द्या। आता आम्ही जागा का म्हणून द्यावं?
गव्हर्नमेंटचे पगार ते लोक घेत आहे, इंजिनियरचं काम ते स्वतः करत आहे, मग आम्ही जागा त्यांना का म्हणून द्यावं? त्यामुळं या मनपा प्रशासनाला फक्त फ्लॅशबाजी करायची सवय पडलेली आहे आणि कर्तव्य शून्य अधिकारी झालेले आहे हे. यांना काही नाही, गेंड्याची कातडी झालेली आहे पूर्णपणे. यांना कितीही तुम्ही झोपेतून उठायचा प्रयत्न करा, हे उठवत नाही आहे आणि हे यांचे असे जे धंदे आहे चालू ठेवून राहिले. खूप सारा कचरा झालेला आहे आणि शाळेत जायच्या वेळेस खूप त्रास होतो आणि रस्त्यावर ट्रक आहे आणि इथून गाड्या येतात, बस येते, खूप सारे ट्रॅफिक राहते, त्याच्यामुळे गाडी चालवायला थोडा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे हे कचरा हटवला पाहिजे. लोकप्रतिनिधींना निवेदन दिले का आता? दिलेले आहे सर, सगळ्यांना दिलेले आहे. अजून काही प्रयत्न केला नाही त्यांनी आणि काहीच होऊ शकत नाही आहे. एवढ्या वर्षापासून त्यांनी केले पण आणि ॲक्शनर होत आहेत आणि दहाच्या वेळेस खूप प्रश्न येतात आम्हाला, कसं जावं समोर म्हणून. इथे हा कचरा आधी समोर होता, हा असा पसरत चालला आहे, आमच्या कॉलनीपर्यंत येत आहे. किती सारे पत्र दिले, काहीच कळवलेलं आहे सगळ्यांना, पण काहीच होत नाही आहे. कोणत्या कॉलनी आहे ठिकाणी? इथे महालक्ष्मी अपार्टमेंट आहे, या ठिकाणी महात्मा फुले बँक कॉलनी आहे, माऊली कॉलनी आहे. आमचे छोटे छोटे मुलं आहेत, ते शाळेत जातात, आम्ही त्यांना सोडून देतो शाळेमध्ये. मध्ये गाय येते, कुत्रे येतात, ॲक्सिडेंट होता वाचले आमचे, काही ॲक्सिडेंट झालेले आहे, 8-10 जणांना लागलेलं आहे. म्हणजे पुष्कळ हानी होत आहे, अपघात जास्त होत आहे. सीमा म्हणले काय प्रतिक्रिया? काही नाही, इथे खूप कचऱ्याचा त्रास होऊन राहिला. इथे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आहेत, आम्ही ते बघितलेले आहेत आणि सर्वांना माहिती बी नाही. पण याचा त्रास इतका भयंकर आहे की ते तुम्ही आता अनुभवून राहिला असेल. त्याच्यामुळे याचं लवकरात लवकर काहीतरी करावे अशी विनंती. बस. हा रिंग रोड इथे खूप कचरा टाकला, इकडे येऊन राहिला. आम्हाला तिकडे सुद्धा वास येतो, याचा कचऱ्याचा इतका त्रास होतो. आमच्या इथं मुलं आहे, त्यांना आजारी पडून राहिले, त्याच्यामुळे याचा खूप त्रास होऊन राहिला आम्हाला. रस्त्यानं जाऊ शकत नाही आणि घरात सुद्धा हवेनं धमक येते, याची खूप त्रास आहे. हे बघा, हे स्पॉट बंद केलेला आहे, आपण पर्यायी जागा शोधलेली आहे. हे बघा ना, 2 वर्ष गेले. आता काय प्रत्यक्ष कारवाई करा. आणि लोकांचे मीडियाला विनंती करतो सर्व, एक महत्त्वाचा विषय तुम्हारे फोटो खींच रहे याबाबत आपलं अमरावती शहरामध्ये 4 ठिकाणी जागा आपण लोकेट केलेलं आहे. त्याबाबतचं पत्र सुद्धा आम्ही काढलेलं आहे आणि पत्र 11/9/2025 आम्ही काढलेलं आहे. आम्ही 4 ठिकाणी डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा टाकण्याची जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि पत्रसुद्धा काढण्यात आलेलं आहे. केव्हापर्यंत ही प्रक्रिया होईल? बस लगेच आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही ठिकाणी कचरा टाकणं सुरू झालेलं आहे. 12/8/2024 रोजी स्वतः जाधव साहेबांनी लिहून दिलेलं त्यांचं जे लेखी लेटर आहे. आता या आश्वासनावर तर आम्ही हे करावं, आज आश्वासन देऊन राहिले, हे काय करायचं? एवढे होत आहेत, ऍक्सिडेंट होऊनही इथं लोक मरत आहेत. आम्हाला प्रत्यक्षात कारवाई पाहिजे, कागदपत्री नको. आम्हाला कारवाई पाहिजे, प्रत्यक्षात कागदपत्री नको. असे लेखीपत्र आम्ही 4 वर्षापासून देत आहोत. पाऊस आला काही झाला तरी आता इथून कोणी उठणार नाही जोपर्यंत, आणि आता इथून जाधव साहेबांना पण जाऊ देणार नाही जोपर्यंत प्रशासन येणार नाही, कारवाई चालवणार नाही. याबाबतची कारवाई सुरू आहे. मी काल पण येऊन गेलो. काल बराचसा कचरा आपण इथून उचलून घेतलेला आहे. आम्ही शहरामध्ये 4 ठिकाणी जागा आयडेंटिफाय केलेली आहे. त्या जागेवर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आता किती तासामध्ये इथं रिंग रोडवर कचरा सांगता येणार, किती दिवस लागतील? आज आम्ही करू. जाधव साहेबांना जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे अतिशय हास्यास्पद आणि खोटं आहे. 1 दिवसाचा कचरा आहे का? आपणच पाहून घ्या. हा एका दिवसाचा कचरा आहे का? काही खोटं बोलून खोटं बोल पण रेटून बोल.
अशी यांची भूमिका आहे। पालिका प्रशासन अतिशय निर्दयी झालेला आहे। 2 महिन्याच्या आधी इथे एका परप्रांतीय युवकाचा जीव गेला। तो परप्रांतीय होता म्हणून यांच्या अंगावर कोणी असं आलं नाही। तो जर समजा इथला स्थानिक असता तर महानगरपालिका प्रशासनात कुणाचा गुन्हा दाखल झाला असता। हे अतिशय डोळेझाक करत आहे। 4 वर्षापासून आमचा हा पदाधिकारी युवा पदाधिकारी यांना 1.5 वर्षाआधी आंदोलन केलं। त्यांनी असंच लाखी आश्वासन दिलं, कुठलीही कारवाई झाली नाही। यांच्या खालचा जो कर्मचारी वर्ग आहे हा सुद्धा त्रस्त आहे, कारण यांना माहीत आहे कर्मचाऱ्यांना इथं काय हाल आहे। जर हे अशाच पद्धतीने करत असतील, आज आम्हाला या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे। जर यांनी सोक्षमोक्ष लावला नाही तर हे आंदोलन असंच सुरू आहे। त्यांनी आजचं लेटर दाखवलेलं आहे। आजची त्यांच्या लेटरच्या नुसार तारीख आहे 11/9, आजची 14, आजचे 3 दिवस झाले तरी कचरा इथं येत आहे। मग यांचं प्रशासन आहे कुठं झोपलं आहे की आम्हाला मूर्खात काढायचं आहे? तर यांनी याच्याकडे बरोबर पाहावे। एम्पायरमध्ये महालक्ष्मी नगरमध्ये राहतो आणि हा रिंग रोड आहे। या रोडने आम्हाला रोज मुलांना शाळेमध्ये सोडावं लागतं। तर शाळेमध्ये सोडताना कितीदा माझी गाडी सुद्धा स्लिप झाली, अशा किती जणींच्या गाडी सुद्धा स्लिप झाल्या। छोटे मुलं घेऊन जातो आम्ही, एखाद्या वेळी जर जीवितहानी झाली तर काय करणार? आणि एवढे गंदा स्मेल येतो इथून की हद से ज्यादा। म्हणजे किती लोकांना त्रास आहे। कम से कम 1000-2000 लोक राहतात इकडे। ऍक्सिडेंट सुद्धा किती वेळा झालेले आहेत। मागा 2-3 जण इथे स्पॉटवर गेले। आता याचा त्रास आम्हाला होता, आमचे छोटे छोटे मुलं आहे, आम्हाला किंवा आमच्या मुलांना काही झालं तर काय करायचं आम्ही? म्हणून आम्हाला खूप त्रास आहे कचऱ्यापासून। कितीतरी आंदोलन वैभव गबने पुरावा आहे। वैभव वडणे इथं उपोषणाला बसला, त्याच्यानंतर मिलिंद भाऊ चिमोटे आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालो। प्रशासनाला हात जोडून विनंती केली होती, हा कंपोस्ट डेपो नाही आहे, इथं रहिवासी क्षेत्र आहे, कंपोस्ट डेपो जिथं आहे तिथं कचरा नेऊन टाका। परंतु दुर्दैव असं आहे, महानगरपालिकेत स्थानिक नगरसेवक नाही। 4.5 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, लोकप्रतिनिधी सध्या नाही। जेव्हा लोकप्रतिनिधी होते तेव्हा ही अवस्था नव्हती। प्रशासन काळात सगळे महानगरपालिकेचे 12 वाजले। आष्टीकर नावाचा कमिशनर करोडो रुपये खाऊन चालला गेला, त्याचे परिणाम अमरावतीकर भोगत आहे। कचऱ्याचे टेंडर जे आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले। कचऱ्याच्या गाड्या 5-5 दिवस घरी येत नाही, त्याच्यामुळे लोक कचरा कुठेही टाकतात। संपूर्ण अमरावती शहरात ही परिस्थिती आहे। माझी माननीय पालकमंत्र्यांना अशी विनंती आहे, थोडे डोळे उघडा आणि एकदा अमरावती फिरा। चॅनलचे अमरावती चॅनलचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, कारण एवढ्या पावसामध्ये
म्हणजे पत्रकारिता कशी असावी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी जागृत होऊन आपली दखल घेतली. आम्ही खूप धन्यवाद. प्रशासनाला पुन्हा विनंती आहे, हा कचरा लावा. आम्हाला स्वच्छ सुंदर अमरावती पुन्हा बघायची आहे. हे हद्द गाडगेनगरची आहे. आता ज्या प्रकारे प्रदीप बादल यांनी प्रतिक्रिया दिली त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? घनकचऱ्याचा ठेका हा चुकीच्या पद्धतीने दिला गेला म्हणत आहे. ते ऐकलं नाही, ते ऐकलं. घनकचरा ठेका चुकीच्या पद्धतीने दिला असं म्हटलं जात आहे, काय म्हणणं आहे? जागा चुकीची आहे. जागा चुकीची आहे साहेब, या जागेवर जागा चुकीची आहे. हे जागा कचऱ्यासाठी आम्हाला त्या विषयावर जायचं नाही, त्या गोष्टीला आम्हाला हात लावायचा नाही. आमचा विषय जो आहे तो भरतोडीत दूर होता. हा कचऱ्याचा जागा तरी आहे का रोड? छोटे मुलं आम्ही रोज गाडीवर शाळेत मध्ये घेऊन जातो, स्लीप होते इथे कचऱ्यामुळे. सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. हा माझा पण रहदारीचा रस्ता आहे. पोलीसवाल्याचा पण जीव गेलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. तरी मॅडम आता म्हणजे आता आम्ही सगळे प्रयत्न करून चुकलो, शेवटचा हा पर्याय आहे. फक्त तुम्ही रस्ता अडवू नका. तरी यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. बरोबर आहे, पण लोक मरत आहे. महानगरपालिकेचा प्रश्न आहे. महानगरपालिका तुम्ही त्यांच्यावर दाखल करा. हा गुन्हा आयुक्त म्हणणं जे आहे ते मॅडम हा कंपोस्ट डेपो नाही आहे. हा कचरा डायरेक्ट कंपोस्ट डेपोवर घेऊन मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे की हा गुन्हा दाखल करा. तुमचं म्हणणं जे आहे की महानगरपालिका मॅडम एकदम सोपं प्रकरण आहे. एकदम सोपं करायचं असेल बरोबर आहे. महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करा, आम्ही चालले जातो. हे बाय सार्वजनिक ऐकून एक मिनिट, माझं पूर्ण व्हायचं आहे. सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसानं कचरा टाकला तर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करते. झालं. जास्त प्रमाणात टाकला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करते. बरोबर. तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा. तुम्हाला सांगतो आम्ही एवढं मोठं करू. आमच्या इथं ते मॅडम होत्या, फर्नांडिस मॅडम होत्या, त्या आपल्या इथं शहराच्या बॉस होत्या, एसपी होत्या शहराच्या डिवाइस. तुम्हाला सांगतो सगळे दवाखाने फुल आहे. 400 रुपये फी आहे डॉक्टरची. मॅडम तुम्हाला सांगतो हा पोरगी दिसून नाही राहिली मला ते बाहेर येते. हे दोघंही जण आम्ही राजकीय ठीक आहे. हा सामान्य पोरगा ह्याला राजकीय त्या मुली मला लेखी लिहून दिलेलं अधिकाऱ्यांनी. पोलीस स्टेशनला दिला का मॅडम मला लेखी लिहून दिलेलं अधिकाऱ्यांनी. कोणत्याही मोर्चामध्ये आंदोलनामध्ये आताच गुन्हा दाखल करा अशी मागणी असेल तर पोलीस स्टेशनला एक जण यायचं, रिपोर्ट द्यायचं. तुमचा रिपोर्ट मॅडम तिथं आलो का ते म्हणते आमची हद्द नाही आहे. मॅडम मी आलेलो आहे. मी गिरणे साहेब असताना मी आलेलो आहे पोलीस स्टेशनला. तेव्हाच नाही, आता मी सांगतो ना इथं आल्यावर काय म्हणते आमची हद्द नाही आहे. मला पडतो जानगाव पेठला गाडगेनगरची गाडगेनगरची हद्द नाही. आम्ही तुम्हाला लेखी कंप्लेंट देतो या कानुनात. काय गाडगेनगर पोलीस स्टेशन? अरे एवढं रद्दी पोलीस स्टेशन झालं तुम्हाला सांगतो. मी कमिशनर साहेबाला पत्र दिलं. मॅडम जबाबदारीनं बोलतो, जबाबदारीनं मी जबाबदारीनं बोलतो. मॅडम तुम्ही आयुक्तांना फोन लावा. तुम्हाला जे काही करायचं आहे ते आपण करू, पण रस्ता सोडून बोला. कोणाला हाऊस नाही आहे. ह्या घरदार सोडून आल्या. आरोग्याचा विषय आरोग्याचा विषय आहे. महत्वाचं मॅडम रात्री हे काय करते माहिती आहे, पेटून देते, आग लागते. याला गाडी बोलावतो मी नेहमी अग्निशामकची पूर्ण आमच्या घरामध्ये. तुम्ही जे रस्ता बंद म्हणता, तुम्ही ज्या लोकांची अडवणूक करत हा पण मॅडम आयुक्त मॅडम फोटो घेतले सगळे. तुम्हाला आम्ही स्वतःच नावं देतो. फोन केला तुम्हाला. म्हणणं आहे तुम्ही एक कायदा आयुक्त मॅडमला इथे यायला काय अडचण आहे? आयुक्त मॅडमला इथे यायला काय अडचण आहे? मॅडम थोडं चित्र तर बाहेर इकडे गेलो आम्ही ते दाखवून द्या नाही. इकडे ट्रॅफिक जाम होती ते नाही. पावसात ओले होत बिचारे घरी जात नाही. आयुक्त मॅडम एवढा मोठा काय लागून गेला त्यांना इथे यायला या अडचण. आमचा प्रॉब्लेम आहे
त्यांनी 5 मिनिटं आला तर प्रश्न मिळते अधिकारी इथे यावं, त्यांनी सांगावं शिवाय इथला हा जो कचरा आहे आम्ही नागरिकांसाठी आहे तुम्ही त्यांना पण बोलावा ना मॅडम, तुम्ही त्यांना पण बोलवा. तुम्ही आरोग्याची पूर्ण ऐशी झाली आहे शहराच्या, आणि याचं मुख्य कारण म्हणजे जे कचरा माफिया आहे या शहरातले, त्यांना असलेला जो राजाश्रय आहे, ड्रोनचे ठेके देत असताना ज्या पद्धतीने ते ठेके दिले गेले त्यांच्यावर कोणाचा वचक नाही. प्रशासकीय राजवटीमध्ये ते लूटमार करून राहिले आणि लोकांच्या जीवाशी खेळून राहिले. याच्या अगोदर सुद्धा इथे 2दा-3दा आंदोलन झालं. मी स्वतः त्या ठिकाणी येऊन गेलो. महानगरपालिका दरवेळेला कबूल करते आम्ही हे करणार नाही, पण अशी काय मजबुरी आहे महानगरपालिकेची, अशी काय मजबुरी आहे प्रशासनाची, अशी काय मजबुरी आहे की ते त्या ठेकेदाराच्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना असलेला जो राजाश्रय आहे तो आहे. आणि 55 लोकांची अट असताना 30 लोक 35 लोक लावल्या जातात. स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. सगळीकडे रोगराईचं साम्राज्य आहे. लोकांनी केलेलं जे आंदोलन आहे ते योग्य आहे. लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आजपर्यंत कधी असं झालं नाही, पण ताबडतोब याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कमिशनर मॅडमनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे सगळं सोडवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं वाटतं की आपल्याला ज्या प्रकारे रेल्वे पूल बंद करण्यात आला, कोणती सूचना दिली नाही, प्रशासनाचा लोकप्रतिनिधीचा ताळमेल नाही, पालकमंत्रीच्या मीटिंगमध्ये या संदर्भात चर्चा झाली नाही. आता प्रशासन लोकप्रतिनिधीचं ऐकत नाही का? लोकप्रतिनिधींमध्ये तेवढी धमकच उरली नाही आहे प्रशासनाला हातामध्ये ठेवून त्याच्यावरती काम करण्याचं. लोकांना सोडून दिलं वाऱ्यावरती या शहरात, आणि अतिशय कठीण परिस्थिती आहे. म्हणजे असं पहिल्यांदा घडत आहे की एवढे लोक आणि स्त्रिया बघा पावसामध्ये इथे आल्या. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की त्यांच्या भावना किती तीव्र आहे. मला असं वाटतं की एवढं झाल्यावर जवळजवळ अर्धा पाऊण 1 तास झाला आंदोलन सुरू आहे, कोणीही जबाबदार अधिकारी इथे येत नाही. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? गुन्हा दाखल करतो माझ्या मुलाला विचारलं, तो समोरच्या गाडी ठोस मारणारा म्हणते की तुला दिसत नाही का, म्हणते या गाड्याच्या रोडवर तू उभ्या राहतात ना, त्याच्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. या कचऱ्यासाठी 2-3 निवेदन दिले. यापूर्वी पवार सरांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण त्याच्यावर आतापर्यंत तोडगा कोणताही निघालेला नाही. नाही कुणाच्या बापाचा. हे देखो अमरावती ग्रीन एंड का पुरस्कार देखो, एक क्लीन एंड ग्रीन अमरावती देखो, क्लीन एंड ग्रीन अमरावती, ये अमरावती का पुरस्कार 200 मीटर तक पूरा अमरावती पुरस्कार है. देखो क्लीन ग्रीन अमरावती. तो एवढा हा खर्च, गाडीचा हा खर्च, पेट्रोलचा 9,05,000 रुपये आला. त्याचे टेंडर निघाले, त्याप्रमाणे टेंडर दिल्या गेले. अट टाकल्या गेली 55 लोकांची. 55 लोक त्याला हजेरीवर हजर करणं हे त्याच्यावर बंधनकारक होतं. कोणीही लंगडा लुडा गरीब रिक्षेवाला कटलेवाला शिकलेला कोणी पण माणूस हजेरीवर जाऊन उभा राहू शकत होता का? दाखव 55 रुपये नाही आणले तर 1000 रुपयाचा दंड होता. त्यानंतर यांनी झोनचे ठेके काढले प्रशासनाच्या राजवटीत. माझं काय मत आहे, आता येईनं हा कचरा टाकणं बंद करावा. बाकी कसं आहे, यायचं जे आहे येईनं प्रशासन कोण्या हिशोबानं चालवा तो त्याचा मुद्दा झाला. पण सगळ्यात महत्वाचा आता इथं जीव मनमानी चालू आहे. कचरा ठेकेदार जे आहे त्याची मनमानी चालू आहे. मग येत ना आमच्या नाल्या आयुक्त नहीं पब्लिक को उठा के जाएंगे. लोग साफ कर देना है. असं जरा असं ना
विरोधी पक्षाचं आंदोलन असतं तर मग आम्ही समजू शकलो असतो. हे पक्ष कुणीच नाही, अजिबात पक्ष नाहीये म्हणून आम्ही निघून जातो. पण हे सामान्य जनता आहे. तुम्ही दबाव नाही आणून राहिले, तुम्ही लोकांवर दबाव आणून राहिले. लोकांवर दबाव या विषयासाठी ही सर्व मंडळी इथं जमली आहे. याच्या बाबतीत प्रशासनानं हे काय चित्र आहे? जबाबदारी आहे. त्या लोकांनी इथे यायला पाहिजे ना. पोलीस प्रशासन होते, आयुक्त काय अरे शांततेने चंदूभाऊ मिलिंद भाऊ प्लीज. 4 वर्ष तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा आणि आमच्या हक्कासाठी लढतो. तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, आम्ही लढतो. ज्या लोकांचा प्रश्न आहे त्या लोकांच्या याला जबाबदार असलेल्या प्रशासनाला बोलवलं नाही. मी काय म्हणतोय, हे लोक का बसले बोलवू शकतात. जबाबदार असतील त्यांना बोलवलं नाही. ते 10 लोक नाही बरोबर आहे, घेऊन गेले, भेटावं लागेल त्यांना बोलवलं. झोपा रोडावर झोपा. तुम्ही एका बाजूला थांबा, तुमच्या सोबत मी थांबते. मॅडम आम्ही आज थांबले की बस हा प्रश्न इथं येते. परत कोणी मग रिॲक्शन घेत नाही. मॅडम आम्ही कायसाठी करत आहे, ट्रॅफिक जाम करत आहोत. आम्ही पण पत्रासाठीच करत आहे. आमचं बोलणं कसं आहे तुम्ही महानगरपालिकेचा मॅडम तुम्ही कॉन्टॅक्ट केला हे आम्हाला मॅडम रोज हाच रस्ता जायचं मॅडम तोपर्यंत थांबतो ना. तुम्ही तुमचं करा, माझी ड्युटी मला करू. आयुक्तांना बोलवा, थोडी विनंती आहे. आमचा तोच प्रश्न आहे ना. नाही मॅडम आम्ही विनंती करतो. तुम्ही या गोष्टीला जिल्हे गेल्यापेक्षा मॅडम तुम्ही
आपण जाऊ देणार नाही. तुम्ही ऍक्शन घ्या पूर्ण. बसा खाली बसा सगळे. मागे मागे वावर, मागे मागे वावर. नहीं चलेगी, आजादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. बंदूकच्या गोळ्या नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. बंदूकची गोळी घालून मारून टाकली तरी चालते, पण ह्या कचरा उठवलाच पाहिजे. कचरा उठवलाच पाहिजे. अरेस्ट केला तरी चालेल, कचरा उठवलाच पाहिजे. त्यांना लावला अजून. 15 मिनिटाचा लास्ट वेळ. 15 मिनिटात जर तुम्ही ऐकले नाही तर माझी फोर्स बोलवणार, SRPचे पण बोलवणार आणि मग तुम्हाला घेऊन गुन्हे दाखल होतील. जे कोणी तुम्ही ऐकलं का? तुम्ही कोणाला फोन केला, किती वेळ केला ते आले का नाही आले ना. आमची बाजू नका सांगू. तुम्ही फक्त फोर्सला बोलावं. अरे ते आधीपासूनच आहे. वेगळं डिपार्टमेंट आहे ज्याचं काम ते तुमचं करणार. काम आहे ना सोल्युशन करणं. तुम्ही या पाहिजे काय होऊन राहिलं? बरोबर आहे. आम्ही खूप करून बोलावलं. आता ते 15 मिनिटाचा वेळ दिला. आम्ही गरम नाही खात, पण ते यांनी घ्यायला पाहिजे ना. बोलवा इथं, खासदारांना बोलवा इथं. हे मग आम्हाला मत मागायला कसे येतात? कचऱ्याचा प्रश्न आहे इथं. आमचे लोक मरून राहिले, त्याच्यासाठी यायचं काही घेणं नाही. एकच दिवस मारून टाका आम्हाला गोळ्या मारून, रोज मेल्यापेक्षा. जेवण प्रोग्राम सगळं बरोबर आहे. पोलीसवाला पण मेला. आम्ही VIP बंदोबस्त असतो तेव्हा इथे जनावर असतात. मॅडम आमचे लेकरं जातात शाळेत घेऊन, तर आमचा जीव अर्धा. तुम्ही आजपर्यंत काही केलं काय? कोणाला सांगितलं का? नाही केलं. आल्या गाड्या बसून चालले गेले. तुम्ही काही करायला पाहिजे होतं ना. मग आडवा करतात गाडी. सगळं बरोबर आहे पण मार्ग चुकतो ना आपला. अरे मॅडम आता तुमचे मार्ग अवलंबून झाले ना मॅडम. तुम्ही मार्ग सांगा आम्हाला की आम्ही या मार्गाने काय करावं. घरासाठी रोड बांधलेला नाही आहे. मदत टाका ना आम्ही फोन केला पण हटाओ हटाओ कचरा हटाओ हटाओ कचरा हटाओ 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 कचरा हटाओ. थांबा थांबा आणि एक जण बोला. 4 वर्षापासून हा प्रश्न आहे. हे डम्पिंग यार्ड नाही आहे, हा अनधिकृत जागा आहे. त्याच्यासाठी वारंवार या कॉलनीतल्या 8 ते 10 कॉलनीतून निवेदन केलेले आहे. मी सुद्धा निवेदन केले. यांनी 1.5 वर्षाआधी एकट्यानं विचारानं आंदोलन केलं. याला महानगरपालिकेनं लेखी दिलं. त्याच्यानंतर इथं फरक पडला नाही. गंभीर बाब ही आहे की 10 लोकांचे जीव गेले. 10 लोक इथं मेलेले आहेत. एक दिवस 6 जण एका वेळी मेलेले आहेत फक्त या कचऱ्यामुळे. आता एक बिहारचा परप्रांतीय मजूर मेला.
तो जर समजा लोकलचा असता मॅडम तो कुणाचा गुन्हा याच्यावर दाखल झाला असता महानगरपालिका प्रशासनावर। आज सकाळी एक कॉलेजची पोरगी गाडीत निघून पडली। आम्हाला इथं कचरा पाहिजेच नाही। 5 मिनिटं बसून तर माझ्यासोबत त्या कचऱ्यात कचरा कसा काय त्यांनी सुद्धा त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं आमच्यावर, असं कसं कचरा टाकला शहरामध्ये। आणि जे लोकांचे जीव चालले, हे लोक रस्त्यावर बसले, इथपर्यंत सगळे लोक तुमचे कचरा आणून टाकते इथे। डम्पिंग ग्राउंड आहे का? डम्पिंग ग्राउंड असलं तर बंद करतो। त्यांनी निवेदन दिलं, त्याच्यावर लिहून दिलं तुम्ही इथे नाही बाई इथे कचरा टाकणार नाही। पण किती दिवस झाले इथे कचरा? येऊन बघा तुम्ही वेळ असं 5 मिनिटं या मॅडम, बघा मग मार्ग निघेल याच्यातून। मॅडम आपण 5 मिनिटं या। काय चालू आहे मॅडम? कचरा उचलणं नाही मॅडम, कचरा उचलणं तुमच्या अमरावती शहरातल्या माझ्या भागातले सगळे लोक डम्पिंग करतात, त्याच्यामुळे उचलतच नाहीये, सगळं पडलेलंच आहे। येऊन बघा तुम्ही, मला माझी विनंती आहे, सगळे पब्लिक आहे, मी पण आहे, आपण या बघायला, बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती आहे आपली। हे आपण अमरावती शहरात म्हणतो, आपल्याला पुरस्कार मिळतो, आपण एवढं सगळं करतो ना, आपलं हे अशा पद्धतीचं डम्पिंग करून आपल्या शहरामध्ये होत आहे। इकडे सगळी सिटी झालेली आहे, लोक राहायला मंगल कार्यालय आहे, लोक अमरावती जिल्ह्यातून येतात तिथे। आपण 5 मिनिटं वापस करा म्हणून येता तरी किती वेळात? 1-1.5 घंटे आले तरी थांबतो मी थांबते ना, तुम्ही येईपर्यंत मी थांबते ना, सगळेच थांबते पब्लिक आणि हे उचलून टाका, बस एवढंच म्हणणं यांचं, बाकी काहीच नाहीये। काय